अनमोल कोहली तुझ्या आई तुझ्या आई घातला तू याला त्याला सुस्वागतम मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर 2-3 दिवसाआधी मी एक व्हिडिओ पाहिला आणि काश मी तो व्हिडिओ पाहिलाच नसता. इतका विचित्र असा व्हिडिओ तो होता. कारण की मी पण एक मुलगी आहे, मी पण कोणाची तरी बहीण नाही, माझी पण आई आहे आणि त्यामुळे मला कधीच एक स्त्री म्हणून वाटणार नाही की मी असे व्हिडिओ कधी पाहावेत, माझ्या कानावर यावेत आणि मी कधी ऐकावेत. पण सर्वात मोठी तुझ्या आईस आणि बहिणीच आहे. तुझी बहिणीच तुझ्या आईस लोकांची मॅगी बनवून खातं. तुझ्या आईस आणि बहिणीसला ना या व्हिडिओमध्ये एका युट्यूबरच्या फॅमिलीला टार्गेट केलं जातं आणि खूप घाण बोललं जातं. म्हणजे तिच्या आईला आणि बहिणीलाच म्हणजे इतकं घाण बोललं जातं. म्हणजे 1.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सेकंदाला त्याच्या मम्मीला काही ना काहीतरी घाण बोललं गेलेलं आहे. मी हा व्हिडिओ कोणत्या स्वार्थासाठी बनवत नाही आहे, तर मला खरंच या गोष्टीची खूप घाण वाटते की काय हे लोक करत चालले. आणि ह्या गोष्टीपेक्षा मला ह्या लोकांची सगळ्यात जास्त घाण वाटतात जे त्या माणसाच्या कमेंटमध्ये जाऊन त्याला प्रोत्साहन देत आहे, त्याचं कौतुक करत आहे. त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. खरं सांगायचं गोष्टी ह्या लिमिटपर्यंत असल्या की चांगल्या वाटतात. खरं तर ही लिमिट क्रॉस झालेली आहे. लोक ह्याच गोष्टीला एक कूलनेस समजतात. तर कूल आणि फुल याचा फरक त्यांना समजावून सांगणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ऑनलाईन जगात जिथं काहीतरी चांगलं पाहण्यासाठी लोक येतात तिथं वर्स्टच्या पेक्षा वर्स्ट लोक देत चाललेले आहेत असे. आणि त्या व्हिडिओमध्ये काय भाषा काय, त्याच्यात फक्त शिव्यानीच भरले. आणि काय स्त्रीसाठी बोलले गेलेले आहेत, किती घाण वर्ड्स आहेत ते कुठल्या पण स्त्रीसाठी. आम्ही स्त्रिया आहोत, कोणती पण वस्तू नाही जे तुम्ही काही पण बोलत जा. आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणरागिणी आहोत हे लक्षात ठेवा काही पण बोलण्याआधी. आणि तुम्ही जे लोक ह्याच्या कमेंटमध्ये सपोर्ट करणारे, अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहता, त्यांच्याविषयी ऐकता, त्यांच्याविषयी बोलता, त्यांचा भगवा फिरवता प्रत्येक रॅलीमध्ये, आणि इकडं हे घाण वागणं तुमचं. आणि असं म्हणूच नका की असे नाहीये, कारण अशा कितीतरी आयडिया मी त्यात बघितल्या जे शिवाजी महाराजांचे स्टेटस लावलेली आहेत. आणि इकडं तरी वा पत्राबाई चिडलेत, पत्राबाई आमच्या असे आहेत, पत्राबाईंनी काय बोललंय, हे तुमचं बोलणं, हे अप्रिशिएशन देताय तुम्ही कुठल्या तरी स्त्रीला एक माणूस असा बोलल्यावर. आणि त्यात आणि हा भाई तो बाई, हा सेठ तो सेठ, काय हे एकच जाणता राजा आपला, विसरलायत का हे सगळं? आणि कुठला बाई आणि कोण, हा तुमचा रोल मॉडेल आहे आत्ताचा. आणि इकडे तुम्ही महाराजांचं एवढं गुणगान गाता आणि ह्या बाजूला इतकं घाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजांनी जे आपल्याला शिकवलं ते तरी विसरूनच जात आहेत असं वाटायला लागलं. हा तुम्हाला एज्युकेशन विषयी काय समजत नाही हे तर समजलं. खरं काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टी तर समजतात ना, तेवढे तरी येडे कोणच नाहीये का. आता हेच राहिले की कोणी पण काही पण बोलू शकतं आणि तुम्ही असंच त्यांना सपोर्ट करा. तुमच्या घरच्यांना काहीतरी असं कोणी बोललं तर तुम्ही असंच त्याचं कौतुक करणार आहे, असंच त्याला ॲप्रिशिएट करणार आहे काय, एवढंच असं डोक्यावर चढवणार आहे एवढं की त्याला एवढं फेमस करायचं तुम्हाला. आणि अशा व्यक्तीला जो इकडे येऊन स्वतःच भीक मागतोय तुमच्याकडे. पत्राबाई ऑन फायर. अरे कसला ऑन फायर, पत्राबाईची जिंदगी ऑन फायर झाले. पैसे नाही पत्राबाई का, पैसे पाठव ना. अरे नीरज निकम पाटील 200 पाठव ना बाई. काय भाव करतं नीरज भाईशी, मला येऊन म्हणजे लई करायचं आहे, शपथ लई करायचं आहे. पैसेच नाही माझी काय शपथ, रोहित टाकून रुपये तरी पाठवा यार, लई करायचं आहे, पैसे नाही काय दाद. आजूबाजूच्या लोकांची मानसिकता तर पहा आणि हे सगळं बोला. कशा पद्धतीच्या शिव्या आहेत त्या आणि काय आहे ते थोडं समजून घ्या. आणि इथं समजून घेण्याची पण गोष्ट नाही आहे, माणूस बनण्याची गोष्ट आहे. माणूस म्हणून तरी तुम्ही ह्या गोष्टींना समजलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्यांच्या स्वराज्याचं, त्यांच्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी किती मोठी लढाई लढली आणि त्यांनी प्रत्येक वेळी तलवार न बनता ढाल बनणं पण आपल्याला शिकवलं. त्या गोष्टीला विसरून तुम्ही ह्या गोष्टींना सपोर्ट करताय, ते पण एवढं घाण एका स्त्रीला बोललेलं असून पण. खरंच काय हे. आणि तो मुलगा तो त्याचं क्रिएटिव्हिटी दाखवतोय, काहीतरी नवीन व्हिडिओ बनवतोय, काहीतरी चांगलं घेऊन येतोय आपल्यासमोर. हा
तुम्ही बोलू शकता भांडणाबद्दल, नाहीतर काही तुमच्यात असू दे, खरं मग फॅमिलीला मध्ये आणलं का? आणि तुम्ही त्याला काही बोलू शकत नाही, तर त्याच्या फॅमिलीला बोलत चाललाय, तर त्याच्या फॅमिलीची चुकी आहे का काय? ते त्यांचं कामं करतायत यार. तुझी तर आई बहीण असेलच ना, त्याच्यावर तर प्रेम करतच असशील ना तू. त्यांना काहीतरी बोललं तर तुला चालेल असं? जे तू एवढ्या जगाच्या आई बहिणींच्यावर क्वेश्चनिंग करत फिरायला लागलायस. प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक माणसाचा विचार करायला पाहिजे. आणि भांडणात होतं सगळं. भांडणं करा तुम्ही, खरं इतक्या घाण लेवलला, इतकं घाण तुला बोलायचं होतं त्याच्या आई बहिणींच्यावर की तू अख्खा एक व्हिडिओ डेडिकेट केला 1.5 मिनिटाचा शिव्यांचा पूर्णपणे. अरे कधीतरी त्याचीच आई तुला प्रेमाचे 2 घास घालेल, जेवायला घालेल तुला. तुला कसे आहेत ते लोक तुला काय माहित. माझ्या महाराष्ट्राने मला हे नाही शिकवलं. माझ्या घरच्यांनी काय, तुमच्या पण घरच्यांनी असं तुम्हाला कधी शिकवलं नसेल की तुम्ही इतकं घाण बोलत चाललेलं. अक्षरशः इतके घाण शब्द आहेत, मला ऐकताना एकदम विचित्र वाटलं. कारण मी त्या कधी वातावरणात आलीच नाहीये किंवा कधी मी ऐकलंच नव्हतं ह्या गोष्टी. मी अशा लोकांच्यावर व्हिडिओ बनवतेय हे माझ्या मम्मीला कळालं तर काय तिची आणि तिच्यावर जर असं कधी आलं तर तिची मानसिकता काय होईल, तिला किती टेन्शन आहे. पहिल्यांदा मला व्हिडिओ करताना मी इतका विचार केला असेल की मी असा व्हिडिओ तयार करू पण का नको. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक वेळेला मला हा क्वेश्चन पडलेला, अजूनपर्यंत पडत आहे की मी हा टाकावा काय नाही व्हिडिओ. इतकं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखी गोष्ट आहे ही. आणि त्यात आपले आई वडील नाही आहेत इतके धीट यार, ते खूप साधे भोळे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातले. त्यांना या ऑनलाईन जगात इंटरनेट हे काय चाललंय हे असे लोक काहीच माहित नाही. आपण घुसलोय आपल्या ताकदीवर ह्या जगात. आणि जर असं बघायला प्रत्येक क्षणात येत असेल आपल्याला तर खूप वाईट आहे आणि ह्याला थांबवलंच पाहिजे काही ना काही करून. मला या फील्डमध्ये उतरायचं आहे. खरं आता खरंच भीती वाटायला की मी अशी बनत जाऊ नये या लोकांसारखे, किंवा माझ्या तोंडून असे शब्द कधी यायलाच नको. मला या लोकांचं वाईटाबरोबर चांगलं पण दाखवायचं असतं. आणि असं वाटतं की हे लोक सुधरू शकतात, पण 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 अशा लोकांसाठी तर लास्ट ऑप्शन जेलच आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात घाण तर जे कमेंट्समध्ये ते लोक जे याला सपोर्ट करतात, ह्यांचं तरी काय करायचं मला अजिबात समजत नाहीये. अशी मेंटॅलिटी किती लोकांची असेल म्हणजे. आणि मला मेन प्रश्न हा पडत आहे की ह्या सगळ्या गोंधळात फॅमिलीला का मध्ये आणलं जात आहे आणि का इतकं घाण लेवलला जात आहेत हे लोक, एवढ्या घाण सिच्युएशन क्रिएट करतायत. स्त्रीला एका एवढं घाण का बोललं जातंय.